त्या स्वप्नात ती अखंड चालत होती, पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत डोक्यावरचा जाड लांब भारा सावरत ती एकसारखी चालत होती. बरोबर आजी नव्हती, कोणीच नव्हते. तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा, तिच्या डोक्यावर गवत कुठे होते. काहीतरी लांब, पिवळे, कडक, गरम, त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. आहा हा, शेव, खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती, तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला, पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला तरी द्यायचा असतो ना. पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली. दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती. वाऱ्याचे झोत येत जात होते. मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला आणि चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळे आलेले, सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला चला, त्या बंगल्यावर चंदी आहे वाटतं. दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती. तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीला